नमस्कार महाराष्ट्र, आपण बघता एबीपी माझा आणि या बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया महाराष्ट्र लाईव्ह मधून। उद्धव ठाकरेंनी आज मुंबईतील आमदार खासदारांची मातोश्रीवर बैठक बोलावली आहे। आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मनसे सोबतच्या युती संदर्भात सुद्धा उद्धव ठाकरे आमदार आणि खासदारांशी चर्चा करण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आणि आगामी दसरा मेळाव्याच्या आधी ही बैठक होत असल्याने या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले। दरम्यान आमदार खासदारांच्या बैठकीआधी उद्धव ठाकरेंनी काल जिल्हा परिषद, नगरपालिका, नगर परिषद या निवडणुकांसंदर्भात जिल्हा प्रमुखांची सुद्धा बैठक घेतली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसंवाद उपक्रमाची सुरुवात आज पुण्यातील हडपसर मतदारसंघातून होणार आहे। या उपक्रमाअंतर्गत अजित पवार स्वतः नागरिकांच्या समस्या ऐकून घेतील। राज्यातील वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलंय। त्यासाठी अजित पवारांसाठी काम करणाऱ्या डिझाइन बॉक्स कंपनीकडून त्यासाठी आखणी करण्यात आली आहे। सोलापूर जिल्ह्यातील कुर्डू गावात झालेल्या प्रकारामुळे अजित पवारांच्या प्रतिमेला धक्का लागल्याचं मानलं जात आहे। त्याची भरपाई करण्यासाठी डिझाइन बॉक्स कंपनीकडून अजित पवारांच्या जनसंवाद उपक्रमाचं राज्यभर आयोजन करण्यात आलंय। मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा जन आक्रोश मोर्चा निघाल्यानंतर आता शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस नाशिकच्या मैदानात उतरणार आहे। शरद पवार आजपासून 3 दिवस नाशिकमध्ये मुक्कामी असतील। आज दुपारी दिंडोरी तालुक्यातील दादासाहेब गायकवाड यांच्या स्मारकाचं शरद पवारांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं आघाडी घेतल्याचं बघायला मिळतंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज यवतमाळमध्ये 335 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं लोकार्पण होत आहे। भूमिपूजन तसंच शुभारंभ होणार आहे। यात आदिवासी विकास विभागाच्या 51 कोटी रुपये किमतीच्या कामांचा सुद्धा समावेश आहे। तसंच बांधकाम विभागाची 67 कोटींची कामं, मुख्यमंत्री सौर ऊर्जा वाहिनी योजनेची 158 कोटी आणि इतर विविध विभागांच्या 59 कोटी रुपयांच्या कामांचा सुद्धा समावेश आहे। यवतमाळ हा आदिवासी बहुल जिल्हा आहे। आदिम जमातीच्या विकासासाठी केंद्र शासनातर्फे आदि कर्मयोगी अभियानाची सुरुवात करण्यात येणार असून यवतमाळच्या पोस्टल मैदान येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे। नाशिकमध्ये गुन्हेगारी विरोधात मनसे आणि ठाकरे गटानं काढलेल्या मोर्चानंतर नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांची भेट घेतली। या भेटीत शहरातील कायदा सुव्यवस्था आणि अवैध धंद्यांवर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। भाजप नेते उद्धव निमसे यांचं नाव राहुल धोत्रे खून प्रकरणात आल्यानं संजय राऊत यांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र दिलंय। राऊतांनी केलेल्या प्रक्षोभक वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली आहे। नेपाळसारखी घटना ही देशात आणि मुंबईत होण्याची शक्यता संजय राऊतांनी वर्तवली होती। यावर भाष्य करत असताना शीतल म्हात्रेंनी संजय राऊत हे माथी भडकवण्याचं काम करतायत असं म्हटलंय। मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेची शिवसेना ॲक्शन मोडवर आली आहे। शिवसेनेकडून प्रभारी लोकसभा प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे। उत्तर मुंबईची जबाबदारी प्रकाश सुर्वेंकडे देण्यात आली आहे, तर रवींद्र वायकरांकडे उत्तर पश्चिम मुंबईची जबाबदारी देण्यात आली आहे। दरम्यान विभाग प्रमुखांच्या नेमणुकीनंतर पक्षात नाराज पदाधिकाऱ्यांची धुसफूस सुरू असताना आता प्रभारी लोकसभा प्रमुखांची नियुक्ती करण्यात आल्यानं नाराजी वाढणार का याकडे लक्ष आहे। एसीबीसी अंतर्गत मराठा समाजाला देण्यात आलेल्या 10% आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्णपीठासमोर ही सुनावणी होईल। यावेळी आरक्षणाच्या समर्थनार्थ तसंच विरोधात दाखल झालेल्या याचिकांवर पूर्ण दिवस सुनावणी होणार आहे। न्यायमूर्ती रवींद्र घुगे, न्यायमूर्ती NJ जमादार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होईल। बीडच्या गेवराई तालुक्यातील शिंगारवाडी येथे झालेल्या ओबीसी महाएल्गार मेळाव्यातून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी गेवराईचे आमदार विजयसिंग पंडित, प्रकाश सोळंके, खासदार बजरंग सोनावणे यांच्यावर निशाणा साधत जोरदार शाब्दिक हल्ला केला। खासदार बजरंग सोनावणे यांना चंदन चोराची उपमा देत तुझे शिक्षण किती असा सवाल केलाय, तर पंडित सोळंके आणि सोनावणे यांना राजीनामा देण्याचं आवाहन केलंय। मुंबईला लाखोंच्या संख्येनं जायचं असल्याचं देखील या दरम्यान हाके यांनी जाहीर केलं, तर मराठा आरक्षणासंदर्भातील GR रद्द करून दोन्ही समित्या आमने-सामने बसवा असं देखील हाके यांनी म्हटलंय। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देखील आव्हान देत सोमवारी वाजत गाजत बारामती पोलीस स्टेशनला जाणार असल्याचं ते यावेळी म्हणाले।
हैदराबाद गॅझेट आणि मराठा आरक्षणाच्या GR विरोधात सातत्याने आवाज उठवणाऱ्या भुजबळांनी थेट मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांना आवाहन केलंय। मराठा आरक्षणाच्या मागणीवर नेत्यांनी बोलायला हवं असं भुजबळांनी म्हटलं। मराठा समाजाला वेगळं 10% आरक्षण नकोच का? EWS आरक्षण रद्द करायचं आहे का? असा थेट सवाल भुजबळांनी केलाय। या सर्व विषयांवर मराठा नेत्यांनी बोलायला हवं असं भुजबळ म्हणाले। केंद्रात मंत्री झालेले आहेत मराठा समाजाचे नेते, आमदार आहेत, खासदार आहेत, जे शिकलेले आहेत, ज्यांना हे समजतं, त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे। ज्यांना काही समजत नाही, अशिक्षित आहेत, माहीत नाही, त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही। माझी विनंती आहे त्यांना, तुम्ही व्होकल व्हायला पाहिजे, तुम्ही बोलायला पाहिजे। बोला, आम्हाला मराठा आरक्षण सुद्धा नको, आम्हाला EWS सुद्धा नको, आम्हाला ओपनचं सुद्धा नको, आम्हाला फक्त ओबीसीचं पाहिजे। बोला ना ते। आरक्षणाच्या मुद्द्यावरून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात वार पलटवार सुरूच आहेत। मुंबईतल्या मराठा मोर्चावर टीका करत भुजबळांनी मराठा आंदोलकांनी हैदोस घातल्याचा आरोप केला। त्यावर जरांगेंनीही उत्तर दिलं, पण भुजबळांवर पलटवार करताना त्यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे। 3-4 दिवस काय हैदोस मुंबई शहरामध्ये घातला आपल्याला माहिती आहे। मागच्या वर्षी अख्खं बीड जाळलं जरांगेच्या कार्यकर्त्यांनी, आणि या वर्षी मुंबईमध्ये येऊन काय केलं माहिती? आणि त्या प्रेशर खाली हा GR निघाला, आणि हा GR जो आहे हा ओबीसीच्या मुळावरचा आहे असं आमचं म्हणणं आहे। ग्रामीण महाराष्ट्रातले पोरं गेले, खरं मालक ही आहेत मुंबईची, बाकीचे पाहुणे आहेत तिथं आलेले, त्यांना दाखवलं, त्याला गोंधळ म्हणतो का? याला जर परंपरा, आपली संस्कृती कळत नाही धर्माची, ती आपले खेळ येतं, उद्या त्याला एखाद्या बाकीच्या जातीचे लोक खेळ खेळते आणि त्यांना असंच म्हणणार का? ताई तसंच म्हणणार का? तो यार काही संस्कार आहेत का नाही? हे महाराष्ट्रात शोभतच नाही गाड्या, हे तिकडं ते नेपाळच्या त्याच्यात लोकांना शोभत आहे, तिकडं नेऊन सोडून दिलं पाहिजे। जाणार नागालँड, फॅगालँड नाहीत का तिकडे बरेच आहेत ना, इंग्लंड आमची तमकी, त्याच्यात सोडून द्यायला पाहिजे। ते जाणार इकडे ठेवायलाच नाही पाहिजे, ते काढतात एखाद्याच्यात हाकून द्यायला की। सर्वांचं ताट वेगळंच असून फक्त ओबीसीच्या ताटात ठेवल्या भाकऱ्या, आमच्या भाकरी आम्ही परत मागतोय। 1994 मध्ये आमचा हिस्सा जो घेतला गेला तो आम्ही परत घेणारच। मंत्री छगन भुजबळ यांनी एकाच ताटात 4 भाऊ बसवले तर कुणाला काहीच मिळणार नाही असं वक्तव्य केलं होतं। त्यावर योगेश केदार यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे। सरकारनं काढलेल्या मराठा आरक्षणाच्या GRमुळे ओबीसींचं राजकीय अस्तित्व संपतंय, त्यामुळे जरांगेंना कुठे जायचं तिथे जाऊ द्या, GR रद्द केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी जरांगेंवर टीका केली आहे। हा चुकीचा GR आम्ही रद्द करणारच आहोत, आणि त्याला कुठं जायचं तर जाऊ द्या। आम्ही म्हणतो तर तुला शुभेच्छा आहेत, उद्या जाय तू न्यायालयात, आमच्या तुला शुभेच्छा आहेत, परंतु ओबीसी समाज आता जागा झालाय, ओबीसी रस्त्यावर उतरणार आहे, आणि येणाऱ्या काळात न्यायालयात सुद्धा लढाईचं ठरलंय, न्यायालयात सुद्धा आम्ही जाणार आहोत। दुसरीकडे राजीनामा आणि आजारपणामुळे पडद्यामागे गेलेले धनंजय मुंडे ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर पुढे आलेले बघायला मिळाले। मुंडेंनी भुजबळांसह लातूरच्या वांगदारीमध्ये कराड कुटुंबाची भेट घेतली। मुंडेंनी कराड कुटुंबाचं सांत्वनही केलं। बीडमधील वाल्मिक कराड प्रकरणामुळे धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला होता। त्यानंतर मुंडे काहीसे पडद्यामागे गेले। पुढे मुंडेंकडे असलेलं अन्न आणि नागरी पुरवठा खातं भुजबळांकडे गेलं, तर मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही शासकीय बंगला मुंडेंनी सोडला नाहीये। त्यामुळे भुजबळांची एंट्री अद्याप शासकीय बंगल्यात झालेली नाही। दरम्यान मंत्री भुजबळांसह धनंजय मुंडे ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर सक्रिय झाल्याचं दिसून आलंय। त्यामुळे यापुढेही ते ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। माझं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं बोलणं या ठिकाणी झालेलं नाही, पण माझा त्यांचा मेसेज झाला, आणि त्यामध्ये भुजबळ साहेबांचं त्यांचं कदाचित बोलणं झालं असेल, पण या बाबतीत त्यांनी मला निश्चितपणानं सांगितलंय की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही, आणि त्याबाबत सरकार सजग आहे। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या सचिन खरात यांनी लातूरमधील वांगदरी गावामध्ये जाऊन ओबीसी समाजाचे कार्यकर्ते भरत कराड यांच्या कुटुंबाची भेट घेतली। भरत कराड यांनी ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या केली होती। खरातांनी कराड कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं। यावेळी खरातांनी कराड कुटुंबाला 10 लाखांची मदत करण्याची आणि एक शासकीय नोकरी देण्याची सुद्धा मागणी केली आहे।
सातारा गॅझेटियरबाबत मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि पुण्याच्या विभागीय आयुक्तांची पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. पश्चिम महाराष्ट्रातील कुणबी नोंदी तपासण्यासाठी सातारा गॅझेटियरचा आधार घेण्याची मनोज जरांगे यांची मागणी आहे. या मागणीला अनुसरून राज्य शासनानं पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत कुलकुंडवार यांना अहवाल तयार करण्याचे आदेश दिले. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक घेण्यात आली. पुण्याच्या दौंड तालुक्यातील ओबीसी बांधवांनी तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली आहे. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय पूर्णपणे अन्यायकारक आणि बेकायदेशीर आणि असंविधानिक आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजातील सुमारे 400हून अधिक जातींच्या हक्कावर गदा येणार आहे. यामुळे ओबीसी आरक्षणामध्ये कोणत्याही समाजाचा समावेश होऊ नये अशी मागणी यावेळी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली. पुरंदरमध्ये लमाण बंजारा समाजाच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन देत आदिवासी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी करण्यात आली आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी म्हणून उल्लेख असल्याचं सांगत मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा आधार घेत हा आग्रह धरण्यात आलाय. लमाण बंजारा समाजाचे पुण्याचे जिल्हाध्यक्ष दशरथ माळींच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आलंय. राज्य सरकारनं 34 जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाचं आरक्षण जाहीर केलं. ठाण्याचं अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असून पुणे, कोल्हापूर आणि नाशिक सर्वसाधारण गटासाठी राखीव ठेवण्यात आले. साताऱ्यात महिला मागासवर्गीय उमेदवारासाठी अध्यक्षपद राखीव आहे. एकूण 8 वर्ग समूहासाठी 34 जिल्हा परिषद अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. खुल्या गटासाठी 16 अध्यक्षपद राखीव असून त्यातील 7 अध्यक्षपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले. नाशिकमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा संयुक्त जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाची सांगता झाली. भ्रष्टाचार, कोयता गँग, ड्रग्ज विरोधात प्रात्यक्षिकं सादर यावेळी करण्यात आली. तर गृहमंत्री फडणवीसांनी वेश पालटून गुन्हेगारीनं वेढलेल्या नाशिकमध्ये यावं असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केलाय. तर सेना मनसे युतीवरही त्यांनी भाष्य केलं. यापुढे राज्यातील सर्व कार्यक्रम संयुक्त होणार असं संजय राऊत म्हणाले. पुढे नाशिक मधला प्रत्येक कार्यक्रम संयुक्तच होणार. नाशिक नाही तर महाराष्ट्रात होणार. आता काय व्हायचं राहिलंय? 2 भाऊ एकत्र आले. महाराष्ट्रातले दोन्ही बंधू एकत्र आले, कार्यकर्ते एकत्र आले. त्यामुळे महाराष्ट्र यापुढे ठाकरेंच्याच मागे जाईल. खासदार संजय राऊतांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलंय. 2 महाराष्ट्राचे बंधू एकत्र आले, ठाकरे बंधू एकत्र आले, 2 नेते एकत्र आले आणि कार्यकर्ते एकत्र आल्यावर हा महाराष्ट्र यापुढे फक्त ठाकरेंच्याच मागे जाईल. हा सुद्धा नाशिकचा संदेश दिलेला आहे. शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचं कुळ आणि मूळ एकच आहे. तर बाळा नांदगावकरांनीही सरकारवर निशाणा साधलाय. ठाकरे बंधू हे शंकराचे 2 डोळे असून त्यांना संपवणं शक्य नसल्याचं नांदगावकरांनी म्हटलंय. ज्यांच्या जीवावर तुम्ही या मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये मोठे झालात त्यांना तुमच्या किती पिढ्या खाली उतरल्या तरी संपू शकत नाहीत. कारण शंकराचे हे 2 बंधू हे शंकराचे 2 डोळे आहेत आणि आज समोर बसलेला हा शंकराचा 3रा डोळा आहे. तर बाळा नांदगावकरांनी एबीपी माझाच्या उघडा डोळे बघा नीट या टॅगलाईनचा दाखला देत सरकारला नाशिककडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतोय. एबीपी माझाचे टायटल आहे ना, उघडे डोळा बघा नीट, उघडे डोळे बघा नीट. मला असं वाटतं या ठिकाणी असणारा जो मीडिया आहे त्या मीडियाने सुद्धा यांची जी काही चाललेली गोष्टी आहेत त्या उघड आणण्याची आवश्यकता आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेही सोलापुरात आक्रमक झालेल्या बघायला मिळाल्या. भाजप आमदारांची कामं होतात, आमची का नाही असा सवाल प्रणिती शिंदेंनी केलाय. सोलापुरात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतर त्यांनी महापालिकेत भेट दिली. यावेळी प्रणिती आक्रमक झालेल्या बघायला मिळाल्या. आज इकडे फक्त फोटो
सेशन केले जातात. आज इकडे जणू काय पालकमंत्री फक्त शहरासाठी आहेत असं. अतिवृष्टी गावात पण झाली आहे, गावात पण अतिवृष्टी झाली, तिथे नाही गेलेले आपल्याला दिसत आहे. आणि सत्ताधारी पक्ष आणि अधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारचं खूप मोठं रॅकेट दिसून येतं आणि भोगावं सर्वसामान्य सोलापूरकरांना लागतं. आज सगळ्या ठिकाणी गेली, आम्ही सगळे होतो. पंचनामे हे शो करता करतात माझा अनुभव सांगते. जे मागच्या वर्षी अतिवृष्टी गावात झाली होती ग्रामीण भागात, त्याचे पैसे, पिकांचं नुकसान जो झाला त्याचे पैसे अजूनही मिळाले नाहीयेत. मी तुम्हाला लिहून देते आजच्या तारखेत जे आज पंचनामे करतात ते पण आरोप आहे की काही लोक म्हणाले, तिकडचे राहणारी लोक तोंड बघून पंचनामे करतात. मी तुम्हाला लिहून देते 1 वर्षात हे पैसे मिळणार नाहीयेत. हा, निवडणुका घोषित झाल्या तर लगेच दुसऱ्या दिवशी पैशांची बाब. रायगडच्या रोहा शहरात नव्यानं उभारलेल्या सी.डी. देशमुख सभागृहाचं उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत महायुतीतील राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची नावं छापण्यात आली आहेत. मात्र मंत्री भरत गोगावलेंचं या पत्रिकेत नाव नसल्यानं त्यांना डावलल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे. त्यामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाच्या वादामध्ये असलेली राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना अजूनही एकमेकांच्या कार्यक्रमात दूर राहताना बघायला मिळते. मुंबईतल्या प्रभादेवी येथील ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाचा वाद अजूनही मिटलेला नाहीये. मात्र प्रभादेवी आणि परळ परिसरांना जोडणारा या 125 वर्ष जुना एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला आता सुरुवात झाली आहे. ब्रिटिशकालीन एल्फिन्स्टन पूल पाडून तिथे वरळी शिवडी उन्नत मार्गाला जोडणारा दुमजली पूल बांधण्यात येणार आहे. पण नवीन पुलाच्या बांधकामामुळे या परिसरातील 19 इमारती बाधित होणार आहेत. या इमारतीच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोवर एल्फिन्स्टन पुलाच्या पाडकामाला स्थानिक नागरिकांचा विरोध कायम आहे. दरम्यान पुलाच्या प्रश्नावरून भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी संवाद साधला. बाधित इमारतींचा प्रश्न 8 ते 10 दिवसात मार्गी लावू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलंय. आणि या बातम्यांसोबत महाराष्ट्र लाईव्हमध्ये एक छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.